जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम. काल आपण 22, 23, 24 असे 3 श्लोक बघितले. आज आपण आज आज तारीख 3 सप्टेंबर आहे आणि आज आपण 25 आणि 26 असे 2 श्लोक बघणार. 25वा श्लोक असा आहे. रामम दुर्वा दलश्यामम पद्माक्षम पीतवाससम स्तुवंती नामभिर्दिर्वेद न ते संसारिणो नरहा. दुर्वादलश्य दुर्वादलश्यामम म्हणजे दुर्वांच्या दलाप्रमाणे श्यामल वर्णाच्या. पद्माक्षम म्हणजे कमळाप्रमाणे डोळे असलेल्या. पीतवाससम म्हणजे पिवळे वस्त्र किंवा पिवळं पितांबर धारण केलेल्या रामाच्या. रामम रामम नामाभिर दिव्य म्हणजे रामाच्या दिव्य नामाची स्तुवंती जो स्तुती करतो. न ते संसारिणो नरहा म्हणजे ते संसारी नव्हेतच, म्हणजे संसारात असून ते अलिप्त आहे, म्हणजे संसारात ते लिप्त नाही. पुन्हा एकदा बघा. दुर्वांच्या दलाप्रमाणे श्यामल वर्णाच्या कमळाप्रमाणे डोळे असलेल्या पिवळा पितांबर धारण केलेल्या रामाच्या दिव्य नावाची जे स्तुती करतात ते संसारात राहूनही संसारात लिप्त नसतात, म्हणजे ते संसारी नव्हेतच, असा या शब्दाचा या श्लोकाचा अर्थ आहे. हा म्हणजे काय की पूर्णपणे भक्तीमध्ये दंग झालेले आणि संसार करताना संसारामध्ये अडकलेले नाही. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे संत तुकारामांचं. त्यांच्या आयुष्यात घडलेली एक घटना सांगतात की महाराजांची पत्नी महाराजांना एकदा म्हणाली, तुम्ही लोकांना खोटं बोलून फसवता का हो? महाराज म्हणाले, मी काय खोटं बोलतो? तेव्हा ती म्हणाली की संसार खोटा आहे असं तुम्ही कीर्तनातून लोकांना सांगता आणि स्वतः तर चांगले संसारी आहात, तुला बाळ आहे, मग असं खोटं खोटं का सांगता की संसार खोटा आहे म्हणून? तर तुकाराम महाराज म्हणाले, योग्य वेळ आली की तुला कळेल मी काय सांगतो. आणि मग काही दिवस गेले आणि एकदा तुकाराम महाराज आपल्या पत्नीला म्हणाले की इंद्रायणी नदीच्या पलीकडे एक साधू बसलाय, तो उपाशी आहे, त्याला काहीतरी खायला देऊन ये, चांगले 2-3 माणसांचं अन्न घेऊन जा. ठीक आहे म्हणाली आणि चांगलं व्यवस्थित स्वयंपाक वगैरे करून गरम गरम असं भरपूर अन्न घेऊन ती नदीजवळ आली. तर नदी दुथडी भरून वाहत होती. नदीला प्रचंड पाणी होतं. आता पलीकडे जाण्यासाठी नाव पण नव्हती. आता काय करायचं? परत घरी आली. महाराजांना सगळा प्रकार सांगितला तिने आणि इंद्रायणीची दुथडी भरून वाहते, मी जाऊ कशी? तर ते म्हणाले, जा परत इंद्रायणीची ओटी भर आणि तिला सांग माझा नवरा ब्रह्मचारी असेल तर मला वाट दे. तेव्हा पत्नी म्हणते, असं काय विपरीत बोलताय, आपला संसार आहे, मुलं बाळ आहेत.
तेव्हा महाराज म्हणाले, तू जाऊन सांग, मी सांगतो तसं. ती इंद्रायणी काठी गेली, नदीची ओटी भरली तिने आणि प्रार्थना केली की माझे पती म्हणतात त्याप्रमाणे ते ब्रह्मचारी असतील तर मला वाट दे. असं म्हणतात इंद्रायणीचा प्रवाह दुभंगला आणि नदीतून पलीकडे वाट मिळाली. तेव्हा तिला त्या गोष्टीचा अर्थ कळला की संसारात राहून अलिप्त राहणं म्हणजे ब्रह्मचारी राहणं म्हणजे काय. म्हणून जे लोक रामाची अत्यंत भक्ती करतात, निस्वार्थपणे भक्ती करतात, अभिमान न बाळगता भक्ती करतात, ते संसारात राहूनही त्यांना संसार चिकटत नाही, ते अलिप्त असतात. न ते संसारिणो नरहा, म्हणजे ते संसारात राहूनही संसारापासून अलिप्त असतात, असा अर्थ या श्लोकाचा घ्यायचा. पुढचा श्लोक 4 ओळींचा आहे. रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं काकुस्थ्यं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वंदे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम. पुन्हा सगळं रामाचंच वर्णन आहे याच्यात. रामम लक्ष्मण पूर्वजम, लक्ष्मणाचा पूर्वज म्हणजे पूर्वी जन्मलेला, लक्ष्मणाच्या पूर्वी जन्मलेला म्हणजे वडील बंधू. म्हणून लक्ष्मणाचा वडील बंधू राम असं आपण म्हणू शकतो. आपण 21व्या श्लोकामध्ये एक शब्द आलाय सलक्ष्मणा. सांगतो मी. राम पातु सलक्ष्मणा. आता सलक्ष्मणा म्हणजे लक्ष्मणासह असा अर्थ होतो, पण त्याचा दुसरा अर्थ आहे आणि तो अर्थ फार महत्वाचा आहे. तो म्हणजे राम रामम पातु स लक्ष्मण. लक्ष्मण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची सुचिन्ह, वेगवेगळी प्रतीक, ईश्वराचे परब्रह्माचं प्रतीक म्हणून लक्ष्मण. म्हणून रामम पातु स लक्ष्मण म्हणजे ईश्वराचंच प्रतीक असलेला राम आणि त्याला नमस्कार असा सलक्ष्मण हा शब्द आला. आणि इथे पण लक्ष्मण पूर्वजम असा शब्द आला म्हणजे काय की सर्व सगुणांच्या प्राचीन म्हणजे पुन्हा निर्गुण निराकार परब्रह्म. जेव्हा विश्वाची निर्मिती झाली नाही त्यावेळेलाही परमेश्वर होताच, परब्रह्म अस्तित्वात होते, निर्गुण रूपामध्ये होते. ते परब्रह्म हा परमेश्वर, तो निर्गुण निराकार म्हणजे लक्ष्मण पूर्वज राम असा या शब्दाचा असाही अर्थ घेतायत. लक्ष्मण पूर्वज म्हणजे निर्गुण निराकार राम. तेव्हा रामम लक्ष्मण पूर्वजम रघुवरम म्हणजे रघुवंशातला श्रेष्ठ म्हणून रघुवरम श्रेष्ठ राम. 22व्या श्लोकात एक शब्द आलाय रघुत्तम म्हणजे पण रघुवंशातला उत्तम. आणि इथे शब्द आलाय रघुवरम म्हणजे रघुवंशातला श्रेष्ठ. असा कोण तर राम. म्हणून तो रघुवर राम म्हणजे रघुवंशातला श्रेष्ठ राम. पुढचा शब्द काय सीतापतीम सुंदरम. सीतापतीम सीतेचा पती वल्लभ आणि तो कसा अतिशय सौंदर्य संपन्न रमणीय असा राम. सीतापतीम सुंदरम. नंतर मग काकुत्सम हा सुद्धा शब्द आपल्या मागच्या श्लोकामध्ये आलाय.
काकुत्स म्हणजे राजा कोणता तो? पुरंजय. पुरंजय राजाने इंद्राला सहाय्य करताना इंद्राने काकुत्सचं रूप घेतलं, म्हणजे बैलाचं रूप घेतलं आणि त्याच्या वशिंड्यावर बसून पुरंदराने पराक्रम करून दैत्यांचा पराभव केला, म्हणून काकुत्सम. आणि म्हणून काकुत्स वंशातला राम असा त्याचा अर्थ काकुत्सम. काकुत्सम करुणार्णवम, करुणेचा सागर, करुणेचा दयेचा जणू काही सागरच असा राम, म्हणून करुणार्णवम. नंतर गुणनिधीम म्हणजे गुणांचा निधी म्हणजे साठा, म्हणजे ज्याच्यामध्ये अतिशय जो अतिशय गुणसंपन्न आहे असा राम. रामाचे गुण किती वर्णावेत? तर शिवमहिम्न स्तोत्रामध्ये एक श्लोक आहे, भागेश्वरीला माहिती असेल कदाचित. आसित गिरिसमम स्यात कज्जलम सिंधु पात्रे, सुरतरुवर शाखा लेखनी पुत्र मूर्वी, लिखती यदि गृहत्वा शारदा सर्व कालम, तदपि तव गुणानाम ईश पारम न याती. म्हणजे काय? अर्थात, हे ईश्वरा, समुद्राची दौत केली आणि त्या जलपात्रात काळ्या पर्वता एवढं काजळ रूपी शाई घातली, म्हणजे एवढी प्रचंड शाही निर्माण केली. समुद्रात काजळ रूपी पर्वत टाकून त्याची शाई केली आणि कल्पवृक्षाच्या फांदीची लेखणी केली. लिहिण्यासाठी कागद म्हणून पृथ्वी वापरली आणि स्वतः सरस्वती लिहायला बसली गुण, एक 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 एक. एवढं झालं तरी तुझे गुण संपत नाहीत, तुझ्या गुणांचा पार लागत नाही. एवढा प्रचंड गुणसंपन्न असलेला राम, कुबेराचा खजिना देखील क्षुल्लक वाटेल एवढा सद्गुणनिधी राम, असं त्याचं वर्णन आहे. चरित्रात माहितीच आहे आपल्याला किती प्रकारच्या गुणाने युक्त असलेलं रामायण त्याचं चरित्र आहे. नंतर मग म्हटलंय विप्रप्रिय. विप्र म्हणजे काय? ब्राह्मण, नाही का? म्हणून विप्रप्रियम, ब्राह्मणांना जो प्रिय आहे, किंवा दुसरा अर्थ, ब्राह्मण ज्याला प्रिय आहे असा राम. ब्राह्मणांना जो प्रिय आहे किंवा ब्राह्मण ज्याला प्रिय आहेत असा राम, विप्रप्रियम. विप्रचा दुसरा एक समानार्थी शब्द द्विज. द्विज म्हणजे पण ब्राह्मण, पण द्विज म्हटलं की त्याच्यात सगळे येतात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य सगळे येतात. ब्राह्मण म्हणजे काय? यो ब्रह्म जानाति स ब्राह्मण, यो ब्रह्म जानाति स ब्राह्मण, ज्याला ब्रह्मज्ञान आहे तो ब्राह्मण, म्हणजे याच्यावर संस्कार झालेले आहेत तो ब्राह्मण. जो ज्ञानी आहे तो ब्राह्मण. आणि म्हणून असा ज्ञानी, ब्रह्मज्ञानी किंवा अशा पद्धतीचं ज्ञान असलेल्या ब्राह्मणांना जो प्रिय आहे, किंवा अशा प्रकारे ज्ञान असलेले ब्राह्मण ज्याला प्रिय आहेत, असा विप्रप्रियम राम. विप्रप्रियम धार्मिकम म्हणजे काय? जो धर्माप्रमाणे आचरण करतो तो धार्मिकम. धर्म शब्दाचा अर्थ काय? यद धारयते इति धर्म असं म्हटलंय. म्हणजे जगात परमेश्वरी सत्ते वाचून दुसरं काही उरतच नाही असं सर्वव्यापक स्वरूप, परमेश्वराचं सर्वव्यापक स्वरूप
ते जाणून घेणं हा खरा धर्म. ते जाणून घेणं हा खरा धर्म. भगवंताने भगवद्गीतेत सांगितलं ना, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. सर्व धर्माचा त्याग करून मला जाणून घे, मला शरण ये, मला जाणून घे, हा खरा धर्म आहे. आणि म्हणून त्याचा अवतार, या भगवंताचा अवतार राम, म्हणून तो धार्मिकम आहे. म्हणून त्याला म्हटलं धार्मिकम. नंतर राजेंद्रम म्हणजे काय? सर्व राजांमध्ये श्रेष्ठ. इंद्र म्हणजे श्रेष्ठ, इंद्र म्हणजे अधिपती, इंद्र म्हणजे श्रेष्ठ. सर्व राजे लोकात जो श्रेष्ठ आहे तो राजेंद्रम. राम कसा होता? आदर्श राजा होता. त्याच्या राज्याला राम राज्य नाव पट, ज्याचा महात्मा गांधींनी पण उल्लेख केला की भारतात रामराज्य झालं पाहिजे, असं एकेकाळी महात्मा गांधींनी म्हटलं. हे आदर्श राज्य कोणाचं? रामाचं. कारण तो सर्व राजांमध्ये श्रेष्ठ होता, अत्युत्तम आदर्श असा राजा, राजकर्तव्याची थोडी सुद्धा कसूर न करणारा असा राजा. नरेंद्र मोदीजी म्हणतात, मी कोणी नाही, मी देशासाठी करतो. म्हणजे काय? राजकर्तव्य करतो, देशहित बघतो. या देशहिताकडे लक्ष ठेवून जो राज्यकारभार करतो तो राजा राम, आणि ते रामराज्य. असं असं रामाला संबोधन मिळालं, राजेंद्रम. नंतर सत्यसंधम, संघम म्हणतात काय काही जण, संघम नाही, न ला ध, सत्यसंधम. आता सत्यसंधम काय? संधा म्हणजे संयोग, संधा म्हणजे ऐक्य, संधा म्हणजे सत्य. सत्य आणि ऐक्य यांना जोडणारा म्हणजे एकसंधम. सत्य आणि ऐक्य जोडणारा एकसंधम. म्हणून रामाचे जे अनेक गुण आहेत, त्या गुणातला एक गुण कोणता? सत्याचरण, सत्यवचनी राम असं म्हणतो आपण. रामाने आयुष्यात कधीही असत्य बोललेला नाही. असा सत्यवचनी राम, म्हणून त्याला नाव दिलं सत्यसंघम. दशरथ तनयम म्हणजे दशरथाचा पुत्र असणारा राम. पण दशरथाचा पुत्र असा केवळ अर्थ नाही न घेता, पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय यांच्यावर विजय मिळवणारा दशरथ तनय असा राम. पुढे काय? श्यामलम म्हणजे श्यामल वर्णाचा. श्यामल वर्णाचा म्हणजे काळा नव्हे, श्यामल वर्णाचा म्हणजे निळ्या रंगाची आभा ज्याच्यामध्ये आहे असा श्यामलम. नंतर शांत मूर्तिम म्हणजे तो कसा आहे? मूर्तिमंत, शांतता जिथे नांदते. राम हा कर्तव्य कठोर, परंतु त्याच्या चेहऱ्यावर कधी असा उग्रपणा दिसत नाही आपल्याला, शांतपणा दिसतो. श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर सतत एक स्मित हास्य दिसतं. म्हणजे असं ते जाणवतं की त्याला सगळं माहिती आहे आणि तो स्मित हास्य करतो. आणि राम शांत आहे, पण त्याला सगळं माहिती आहे, परंतु कर्तव्य कठोरता करून सुद्धा तो आपल्या जीवनामध्ये शांत आहे, म्हणून शांत मूर्तीम. नंतर वंदे लोकाभिरामम रघुकुल तिलकम राघवम रावणारीम. याचा अन्वय कसा केलाय? लोकाभिरामम रघुकुल तिलकम रावणारीम राघवम वंदे. लोकाभिरामम म्हणजे लोकाभिमुख असलेला, म्हणजे सतत आपल्या जनतेची काळजी घेणारा.
अगदी त्या यांनी, कोण तो, परीट, रजक, त्या रजकाने आक्षेप घेतलीची सुद्धा काळजी घेतली आणि राज्य शकट चालवण्यासाठी सीतेचा त्याग केला. केवढी कठोरता, अशी लोकाभिमुखता. 140 कोटी जनतेची मी काळजी करतो असं सतत म्हणणारा तो खरा लोकाभिराम. तो सुद्धा नरेंद्र आहे, नरांचा इंद्र आहे, नरांमध्ये श्रेष्ठ आहे. तसा हा राम लोकाभिरामम, रघुकुल तिलकम, म्हणजे रघुकुळाच्या वंशातला तिलक. तिलक म्हणजे ललाल, लला लला ललामभूत, ललाटभूत नाही, ललामभूत, रघुकुल तिलकम. म्हणजे त्या कुळातला असा श्रेष्ठ राजा ज्याचा त्या कुळाला अभिमान आहे, म्हणून तिलक, रघुकुल तिलकम. आणि मग रावणारिम, रघुकुल तिलकम रावणारिम राघवम वंदे. रावणारिम म्हणजे काय? रावणाचा नाश करणारा. कोण रावण? हे महत्वाचं आहे. सगळ्यांना रडायला लावणारा रावण. रडायला लावणारा म्हणजे काय? असा वाल्मिकी रामायणात अर्थ दिलाय. रावण म्हणजे शत्रूला रडायला लावणं. आता रावणाचे शत्रू कोण? तर संत, सज्जन, ऋषी, मुनी, या सगळ्यांना त्राही भगवान करून सोडणार, या सगळ्यांना रडायला लावणार. मग त्याचा रामाने वध केला, रावणाने. म्हणून या सगळ्यांचा वेगवेगळ्या प्रमाणे, वेगवेगळ्या प्रकाराने अनन्वित छळ करणारा रावण, अशा प्रबळ रावणाचा नाश करणारा रावणारिम. कोण रावणारिम? प्रभू रामचंद्र. आणि तो कसा? रावणारिम राघवम वंदे. पुन्हा त्याचं राघव नाव, रघुकुलातलाच, पण राघव म्हणजे रघुराजापेक्षाही प्रमेय असा पराक्रम करणारा, रघुराजाची कीर्ती वृद्धिंगत करणारा, म्हणून राघव. असा राम वंदे. अशा प्रभू रामचंद्रांना मी वंदन करतो, त्यांच्या चरणी लीन होतो. पुन्हा रामचंद्राचंच वर्णन सगळं बघा कसं. परत एकदा, रामम लक्ष्मणम पूर्वजम रघुवरम, लक्षात येईल सगळं. सीतापतीम सुंदरम काकुस्थम करुणार्णवम गुणनिधीम, प्रचंड गुणांचा निधी, विप्रप्रियम धार्मिकम राजेंद्रम सत्यसंधम दशरथतनयम श्यामलम शांतमूर्तिम. पुढे काय? लोकाभिरामम रघुकुल तिलकम रावणारिम राघवम वंदे. लोकाभिरामम रघुकुल तिलकम रावणारिम वंदे. तेव्हा सगळं रामाचं तंतोतंत राम आमच्या डोळ्यासमोर उभा राहील, जो आमचा आदर्श आहे. अशा रामाला मी वंदन करतो. असा या श्लोकाचा अतिशय सुंदर असा अर्थ आपल्याला डोळ्यासमोर येतो. मग रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. रामाय रामभद्राय रामचंद्राय हे अगोदरच्या एका श्लोकात आलंय. त्याचं पुन्हा एकदा आपण त्याचा अर्थ लक्षात घेऊया.
आणि या श्लोकाचा म्हणजे 27, 28, 29 हे श्लोक पण आता पुढच्या मंगळवारी घेऊया. जय जय रघुवीर समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. हरि ओम. हरिओम. मस्त.